नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया या धड्यावरील व्हिडिओमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी याविषयी आपण थोडी माहिती घेऊ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज कशी करायची पाहिली। या धड्यामध्ये आपण त्यावरील वजाबाकीची काही गणिते घेऊ। आपण पाहिलं की बेरीज करताना आपण काहीही वेगळं करत नाही, दोन पद्धती वापरल्या। आपण एका पद्धतीमध्ये पूर्णांकांची बेरीज केली आणि अपूर्णांकांची बेरीज केली। ही वेगवेगळी बेरीज जेव्हा शेवटी एकत्र आली तेव्हा आपल्याला शेवट उत्तर मिळालं। दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकामध्ये परिवर्तित केलं आणि मग आपण त्याची बेरीज केली आणि शेवटी जो अंशाधिक अपूर्णांक मिळाला त्याला पुन्हा एकदा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बदललं। बेरीज आणि वजाबाकीमध्ये एक छोटासा फरक होतो, तो म्हणजे पहिल्या पद्धतीमध्ये जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधील अपूर्णांक हा म्हणजे जो वजा होणार आहे तो अपूर्णांक हा पहिल्या अपूर्णांकापेक्षा मोठा असतो, तेव्हा आपण त्यावरही थोडंसं पाहणार आहोत, त्यावरही थोडीशी चर्चा करणार आहोत। पण तत्पूर्वी आपण एक सोपं गणित घेऊ आणि पाहू पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते। 4.3/4 वजा 2.1/3। पहिल्या पद्धतीमध्ये आपण याची मांडणी करणार आहोत। 4 अधिक 3/4 वजा 2 अधिक 1/3। हा कंस मी मुद्दाम इथे दिलेला आहे कारण का ही जी वजाबाकीचं चिन्ह आहे हे दोन्हीही संख्यांना लागू पडतं हे दाखवण्यासाठी हा कंस वापरलेला आहे। म्हणजेच आपल्याला मिळालेला आहे 4 अधिक 3/4 वजा 2 वजा 1/3। पूर्णांक आपण एकत्र घेऊ, म्हणजे 4 वजा 2 अधिक 3/4 वजा 1/3। 4 वजा 2 आपल्याला मिळतात 2 आणि इथे आपल्याला छेद समान करायचा आहे, त्यासाठी लसावी आपल्याला लसावी मिळालेला आहे 12, म्हणजेच दोघांचाही छेद 12 असणं गरजेचं आहे। 12 4 त्रिक 12 म्हणजेच आपल्याला 3 ने अंशाला सुद्धा गुणायला हवं, 3 त्रिक 9 वजा 3 चौक 12 म्हणजेच अंशाला 4 ने गुणणं गरजेचं आहे। 4 इथे आलेला आहे म्हणजे आपल्याला मिळालं 2 अधिक छेद दोन्हीकडे समान म्हणजे छेद इथे 12 झाला। 9 वजा 4 अंशांची वजाबाकी 9 वजा 4 मिळाले 5 आणि म्हणजेच उत्तर आलं 2.5/12। दुसऱ्या पद्धतीने आपण करणार आहोत। इथे पहिल्यांदा आपण याला बदलणार आहोत अंशाधिक अपूर्णांकामध्ये। अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलताना छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश, 4 चौक 16 16 आणि 3 19 19/4 वजा 3 दोन्ही 6 6 आणि 1 7 7/3। छेद समान करायचा आहे, लसावी 12 आहे म्हणजे दोघांचाही छेद 12 असणं गरजेचं आहे। 4 त्रिक 12 म्हणजेच 19 ला सुद्धा 3 ने गुणायचं आहे आणि आपल्याला मिळतात 19 त्रिक 57। 3 चौक 12 म्हणजे 7 चौक 28 अंशाच्या ठिकाणी। आता यांची वजाबाकी केली आपण, छेद तोच राहणार आहे कारण का छेद समान आहे। वरती वजाबाकी येते आपल्याला 29। आता याला आपल्याला बदलायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, म्हणजेच 29 भागिले 12 12 दोन्ही 24 24 वजा केले राहिले 5 5 भाजकापेक्षा लहान आहेत म्हणजे बाकी लहान आहे, म्हणजे आपण इथेच थांबणार आहोत आणि आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असणार आहे 2 5/12 2 5/12। पण आपण आता अजून एक उदाहरण घेऊ की ज्या उदाहरणामध्ये आपण वजाबाकीतील अपूर्णांक हा
पहिल्या अपूर्णांकापेक्षा मोठा असेल असे. 3.2 पंचमांश वजा 1.2 तृतीयांश. पहिल्या पद्धतीमध्ये 3 वजा 1 अधिक 2 पंचमांश वजा 2 तृतीयांश. पूर्णांकाची वजाबाकी आणि अपूर्णांकांची वजाबाकी. म्हणजेच पूर्णांकाची वजाबाकी आली 2 अधिक, आता या दोघांचा छेद समान करणे आले, म्हणजेच लसावी येतोय 15. 5 त्रिक 15 म्हणजे 2 त्रिक 6 वजा 3 5 15 म्हणजे 2 पंचे 10. आले 2 अधिक 15 आले खाली छेद म्हणून 6 वजा 10. 6 वजा 10 मध्ये आपल्याला मिळणार आहे पूर्णांक संख्या. म्हणजेच आपल्याला होणार आहे 2 अधिक ऋण 4 छेद 15. आणि जेव्हा अशा प्रकारचे गणित येते तेव्हा आपल्याला थोडीशी अडचण निर्माण होते. आता या प्रकारामध्ये आपल्याला पूर्णांकामधून 2 मधून आपल्याला एक हातचा इथे घ्यायला लागेल आणि त्या एकामधून हे वजा करायला लागतं. त्यामुळे या पद्धतीमध्ये थोडंसं अवघड होऊन जातं. पण जी दुसरी पद्धत आहे त्यामध्ये मात्र अशी अडचण येत नाही. तर यामध्ये आपल्याला करायचं असेल तर हे 1 अधिक 1 वजा, म्हणजे या 2 मधले 1 मी बाजूला घेतलेला आहे आणि त्यामधून हे वजा 4 छेद 15 वजा करणार आहे. म्हणजेच मला मिळणार आहे 1 अधिक 15 छेद 15 वजा 4 छेद 15 आणि माझं उत्तर असणार आहे 1 11 छेद 15. दुसऱ्या पद्धतीत मात्र ही अडचण येणार नाहीये, कारण आपण त्यांना प्रथम अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलून घेणार आहोत. 5 त्रिक 15 अधिक 2 17 17 छेद 5 वजा 3 1 3 अधिक 2 5 5 छेद 3. दोघांचा छेद बरोबर करण्यासाठी लसावी काढलेला आहे, तो आहे 15 म्हणजे छेद 15. 5 त्रिक 15 म्हणजे 17 त्रिक 51 वजा 3 5 15 म्हणजे 5 5 25. छेद समान, छेद उत्तरात तोच राहणार आहे. अंशांची वजाबाकी 51 वजा 25 म्हणजे आले 26. 26 भागिले 15 15 1 15 15 वजा केले राहिले 11. बाकी भाजकापेक्षा लहान म्हणजे आपण इथेच थांबणार आहोत आणि उत्तर येतं भागाकार 1 बाकी 11 भाजक 15 म्हणजेच 1 11 छेद 15. त्यामुळे वजाबाकी करताना मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हीच पद्धत वापरा. या पद्धतीमध्ये उत्तर चुकण्याचा धोका सुद्धा खूप कमी आहे. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन, भिन्नछेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन, छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन, सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन, पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन, अंश न्यूमरेटर, छेद डिनॉमिनेटर, सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर, गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.